ऋषी संस्कृती विद्या केंद्र बेंगलोर छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आपणा सर्वांचं आजच्या सत्संगामध्ये हार्दिक स्वागत. परमपूज्य श्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग अविरत चालू आहे. प्रत्येक सत्संगामध्ये आपण नवनवीन विषयाची माहिती घेत आहोत. आजचा सत्संग देखील आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असाच आहे, कारण की आज गणेश उत्सव सुरू होत आहे. गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थीच्या या शुभ मुहूर्तावर आज आपल्याला गणपती अथर्व शीर्षाविषयी माहिती मिळणार आहे. आणि ही माहिती आपल्याला सौरव एक बोटे आणि सौ राजेश्वरी पाटील हे देणार आहेत. तर हे यशस्वीचे साधक आहेत आणि आपण त्यांच्याकडनं ही माहिती आज समजून घेणार आहोत. तरी मी सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांना आजच्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि ह्या दोघांनाही विनंती करते की त्यांनी पुढील सत्संग चालू करावा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हा, येतो. थोडं इंटरनेट मध्ये जर काही डिस्टर्बन्स झाला तर प्लीज सांगा. सो आजपासून भाद्रपद महिन्यातील गणेश उत्सवाचा प्रारंभ होत आहे आणि या निमित्ताने आपण सगळेजण इथे एकत्र जमलो की गणपती काय आहे हे समजून घेण्याकरता आणि त्या गणपतीचं जे सर्वमान्य, सर्व प्रचलित आणि सगळ्यांच्या दैनंदिन नित्य जीवनाचा किंवा साधनेचा आधारभूत असलेलं असं जे स्तोत्र आहे गणपती अथर्व शीर्ष, हे अथर्व शीर्ष काय आहे ह्या दोन गोष्टी समजून घेण्याकरता आपण इथे एकत्र जमलेलो. सो आजचं जे आपलं डिस्कशन असेल किंवा आजचं जे आपण बोलणार आहोत तर त्याचं डिझाईन मी असं केलंय की पहिल्यांदी गणपती, मग गणेशोत्सव. गणेशोत्सव कसा चालू झाला, का चालू झाला, तो भाद्रपदामध्येच का, म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव भाद्रपद महिन्यातच का चालू झाला. त्यानंतर गणपतीचे खरं रूप काय आहे, हा गणपती कुठे सापडतो, त्याचबरोबर त्याची जी वेगवेगळी रूपकं आहेत त्याचा खरा अर्थ काय आहे आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी काय संबंध आहे, आणि अथर्व शीर्ष म्हणजे नेमकं काय, आणि अथर्व शीर्ष पठणाने किंवा त्याच्या अभ्यास प्रक्रियेतून गेल्याने म्हणजे काय, तर श्रवण, मनन, चिंतन आणि निधिध्यास या 4 पायऱ्यांमधून आपण जर अथर्व शीर्षाचा अभ्यास केला तर काय फल प्राप्त होतंय ह्याविषयी आपण जाणून घेणार. तर आता पहिल्यांदा आपण सुरू करूया गणेशोत्सव. गणेशोत्सव हा साधारण स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये चालू केला. तो मी जबाबदारीपूर्वक वाक्य विचारतोय. गणेशोत्सव हा पूर्वापार चालत आलेला आहे, परंतु सार्वजनिक गणेशोत्सवाची जी स्थापना केली किंवा गणपतीच्या या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप जे दिलं ते लोकमान्य टिळकांनी दिलं. बर, त्याच्याकरता भाद्रपद महिन्यातलाच का निवडला बरं, हा पण एक विचार करण्यासारखा आहे. कारण आपल्या संस्कृतीमध्ये 2 गणेशोत्सव साजरे केले जातात, एक भाद्रपदातला आणि एक माघातला. खरे तर गणपतीचे असे 10 जन्मोत्सव, गणपतीचे आजपर्यंत 21 अवतार होऊन गेलेले आहेत आणि त्या वेगवेगळ्या अवताराचे वेगवेगळे जन्मोत्सव साजरे करण्याची प्रथा गाणपत्य संप्रदायामध्ये आहे. परंतु आपल्या संस्कृतीने प्रामुख्याने हे 2 आपण साजरे करतो. मग टिळकांनी निवडताना गणपती का निवडला आणि भाद्रपद महिन्यातलीच का निवडला बरं हा, तर गणेश आपल्या जर पूर्ण भारतीय तत्वज्ञानाचा जर आपण मागोवा घेतला, इतिहास पाहिला, तर बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की आपल्यामध्ये साधना, उपासना किंवा देवी देवता यांमध्ये बरीच मतमतांतरं आहेत. परंतु म्हणजे शिव आणि हरी बऱ्याच जणांना माहिती असेल की या 2 संप्रदायांमध्ये बरेच वाद चालायचे. दैवी संप्रदाय वेगळा आहे, असे वेगवेगळे संप्रदाय आहेत. तर ह्या सगळ्यांपासून या सर्व संप्रदायांना जे मान्य असं दैवत आहे ते आहे गणपती.
आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर भारताचा समाज पुरुषार्थ, आपला राष्ट्र पुरुषार्थ जर जागृत करायचा असेल तर त्याच्याकरता असं एक उपास्य दैवत असायला हवं की जे सगळ्यांना पूज्य आहे, जे सगळ्यांना मान्य आहे. ह्याचा विचार करून टिळकांनी गणपतीची निवड केली किंवा गणेश उपासनेची निवड केली आणि त्याला सार्वजनिक स्वरूप दिले. या सार्वजनिक स्वरूपातून आपला राष्ट्रीय पुरुषार्थ जागृत करून त्यांनी इंग्रजांविरुद्धच्या लढाईमध्ये भारताला एका आमूलाग्र टप्प्यावरती घेऊन गेले. आता हा गणपती म्हणजे कसा आहे बरं, नेमकं काय आहे? गणेश ह्या शब्दाची जर व्याख्या बघितली तर ब्रह्मवैवर्तक पुराणामध्ये ब्रह्मवैवर्तक पुराण जे आहे त्याच्यामध्ये गणेश या शब्दाची डेफिनेशन अशी दिली आहे, ज्ञानार्थ वाचको गश्य नश्य निर्वाण वाचक तयोरीशम परब्रह्म गणेशम प्रणमाम्य. ज्ञानार्थ वाचको गश्य नश्य निर्वाण वाचक तयोरीशम गणेशम प्रणमाम्यहम. तयोरीशम परम ब्रह्म गणेशम प्रणमाम्यहम. गश्य ग आणि न ह्या दोन्हीच्या संयोगातून प्लस त्याला ईश जोडला की गणेश असा शब्द तयार होतो. तर ग हा ज्ञानात म्हणजे ज्ञान समज, न म्हणजे निर्वाण समजेतून किंवा बुद्धीच्या अंडरस्टँडिंग मधून जो ज्या देवतेची उपासना केल्यावर आपण निर्वाणापर्यंत पोहोचू शकतो ती देवता म्हणजे गणेश. ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत घेऊन जातो तो गणेश. अशी गणपतीची व्याख्या. मग आता ह्या गणपतीचं जे उत्सव सुरू केला तो भाद्रपद महिन्यातलाच का आहे, तर आपण त्याच्या जन्माच्या 2 कथा समजून घेणार आहोत, जी सगळ्यांना प्रचलित आणि सर्वमान्य आहे ती कथा, आणि जी भाद्रपद चतुर्थीच्या निमित्ताने घडली ती कथा. अशा या 2 कथा असतील. सो भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी गणेशाचा जो जन्म झाला तो विंध्य पर्वताच्या खालती सिंधू दैत्याचा पराभव करण्याकरता गणपतीने अवतार घेतला. हा हा जो जन्म आहे तो तुलनेने दक्षिण भारतात म्हणजे आपल्याकडे झालेला आहे, विंध्य पर्वताच्या खाली. आणि त्याच्या अवतारानंतर त्यांनी जो पहिला पराक्रम गाजवला ते स्थान म्हणजे मोरगाव. म्हणजे टिळकांनी असा विचार केला होता की पहिल्यांदी महाराष्ट्रातून दिल्ली, जसं आपण म्हणतो दिल्लीचं तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हाच विचार टिळकांनी केला होता आणि तोच या उपासनेच्या मागे पण त्यांनी ठेवला होता. मग आता त्यावेळेला काय घडलं होतं बरं, तर विचार केला तर असं लक्षात येतं ही कथा येते साधारण काही मी नोट्स काढलेल्या आहेत सगळ्यांना समजावं किंवा सगळ्यांना सोपं जावं या ह्यानी. कारण ही जी सगळी माहिती आम्ही सादर करतो ह्याच्यामध्ये 1-2 नाही तर जवळजवळ 12 ते 15 लेखकांचं पुस्तकांचा संग्रह आहे. त्याच्यातून जे श्रोत्यांना योग्य आहे आणि स्वतःच्या आत्मोन्नती करता गरजेचं आहे अशा गोष्टी आम्ही लोकांसमोर मांडतो. तर त्रेतायुगातली ही गोष्ट आहे. त्रेतायुगामध्ये मिथिल देशामध्ये एक विष्णू भक्त चक्रपाणी नावाचा राजा होता आणि त्याची पत्नी, तिचं नाव उग्रा. या दोघांच्या पोटी या पुत्राचा जन्म झाला ज्याचं नाव सिंधू. त्यांनी सिंधू प्रदेशावरती राज्य केलं म्हणून तो सिंधू. आता तुम्ही असा विचार कराल की बाबा हा जो चक्रपाणी राजा होता हा तर राजाचा पुत्र आहे, मग हा असुर कसा झाला? तसं दिसतो. तर ह्याच्या मागे सुद्धा खूप छान गोष्ट आहे. तर चक्रपाणी आणि उग्रा
ह्यांना स्वतःचं राज्य सांभाळण्याकरता एक तेजस्वी पुत्र हवा होता. म्हणून त्यांनी त्यांच्या राज आचार्यांना कन्सल्ट केलं. ते होते शौनक मुनी. आणि त्यांना विचारलं की बाबा असं हवं तर काय करता येईल. त्यांनी सांगितलं, हे राजन, आपल्याला 1 वर्ष आपण दोघींनी सपत्नी सूर्याची उपासना करा आणि ह्या उपासनेच्या फलस्वरूप जो तुम्हाला पुत्र प्राप्त होईल तो तुमच्या लौकिकाला, नावलौकिकाला आणि तुमच्या कुलाच्या कीर्तीला साजेसा असा असेल. ऋषींचं ऐकलं जातं आणि राजा वनामध्ये निघून जातो 1 वर्षाकरता उपासना करण्याकरता. उपासना हे करणं खूप सहज आहे. उपासनेची सुरुवातही खूप सहज आहे, पण त्यात सातत्य टिकवणं आणि स्वतःमध्ये संयम ठेवणं ही त्यातली खरी कसोटी असते. जसं आपला SSY क्लास झाल्यावरती आपल्या सगळ्यांना गुरुजींनी प्राणायाम शिकवलाय. प्राणायाम, मेडिटेशन, अमृत आहार, ह्या 3 गोष्टींमध्ये आवाज कट झालाय. नेटचा प्रॉब्लेम. हॅलो, नमस्कार. हा बोल. त्यांचा आवाज कट होत असेल, नेटचा काही प्रॉब्लेम दिसतोय. थांबूया आपण 2 मिनिटं. हो हो चालेल. हो. ಮಕ್ಕಳು ಯಾಕಿದ್ದೆ हॅलो, बोला ना ताई. हा, माझा आवाज येतोय ना? हा तुमचा हो, येतो. येत हा, ते सौरभ दादा जॉईन करतात तोपर्यंत मग आपण काही चर्चा करूया गणपतीविषयी. हो चालेल. जय गुरु. ताई, सगळ्यांना म्यूट करता का फक्त? येईल का? सगळ्यांनी आपले माईक म्यूट करा. हा, नाही मग ते डिस्टर्ब होऊन जातं. बरोबर. नमस्कार, मी राजेश्वरी पाटील. मी SSY साधक आहे. आणि आता आपण जो विषय बोलत होतो, गणपती. सौरभ दादा त्या गणपती, गणेशोत्सव याबद्दल सगळं आपल्याला सांगतीलच. पण हा गणपती नेमका आपल्याला कुठे बघायचा आहे, ह्याचाही आपण विचार करायला पाहिजे. गणपती अथर्वशीर्ष आपण पठण करतो, म्हणतो, पण हे अथर्वशीर्ष नेमकं कुणासाठी आहे? खरंच हे गणपतीसाठी आपण म्हणतो की स्वतःसाठी म्हणतो? याचा विचार आपण नक्कीच एकदा करायला पाहिजे. तर गणपती ज्याच्याबद्दल आपण आता बोलत होतो त्याचा अर्थ बघून घेऊया. माझा आवाज क्लिअर येतोय ना? हो, चालेल. ओके. तो गणपती, गण म्हणजे नेमकं काय? तर जसं SSY मध्ये आपल्याला शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे की आपले पंचमहाभूत असतात, त्यानंतर पंचप्राण असतात. पंचमहाभूतांमध्ये जल, वारा किंवा अग्नी हे सगळे येतात. त्यानंतर पंचप्राण जे आहेत त्याच्यामध्ये अपान, उदान, वायू हे सगळे प्रकार येतात. त्यानंतर पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे आपली सगळी जी ज्ञानेंद्रिय आहे, कान, नाक, ज्याच्यातून आपण डोळे, ज्याच्यातून आपण माहिती बाहेरून घेतो, ही सगळी ज्ञानेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय. त्यानंतर आपली पंच कर्मेंद्रिय आहेत, ज्याच्याने आपण कर्म करतो, म्हणजे हात आहेत, पाय आहेत, याच्यातून आपलं कर्म घडत असतं. तर हे सगळे गण आहेत आणि असे 21 गण आहेत. पंचमहाभूत 5 आहेत, त्यानंतर पंच ज्ञानेंद्रिय 5 आहेत, पंच कर्मेंद्रिय 5 आहेत, त्यानंतर आपले पंचकोश आहेत, हे 5 आहेत. असे हे 20 झाल्यानंतर हे यांची संख्या 20 होते. आणि शेवटी एक जो असतो या सगळ्यांचा सांभाळ करणारा जो आपल्यामध्ये आहे, तो आपला आत्मा, तो गणांचा पती आहे. तो गणांचा, या सगळ्या गणांचा सांभाळ करतो आणि त्याला आपण गणपती असं म्हणतो. तर या सॉरी गणां माझं गणांसोबत
इंटरनेट डिस्कनेक्ट झालं, सॉरी, क्षमा. हो, काही प्रॉब्लेम नाही. तर गणपतीविषयीच आम्ही बोलत होतो, की या सगळ्या गणांचा जो सांभाळ करणारा आहे, तो गणपती आपल्यामध्ये असतो. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रियांची माहिती आम्ही घेतली आणि त्या बरं. गणपतीपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. तर त्यासाठी सौरभ दादा आपल्याला मदत करत आहे, अशी आम्ही चर्चा करत होतो. हा गणपती नेमकं शोधायचा कुठे? हे आम्ही बघितलं. तर बरं. प्लीज तुम्ही कंटिन्यू करा. तर आपण स्टोरीमध्ये आलो होतो, गोष्टीमध्ये, की बाबा असा हा सिंधू दैत्य जो अपुऱ्या तपस्येतून जन्माला आला होता, परंतु तो एका राजाचा होता, एका तपस्पूर्त राजाचा आणि त्याच्या पत्नीचा हा पुत्र. मग असा हा असुर कसा झाला? तर आपल्या शास्त्रांमध्ये असुर या शब्दाची व्याख्या खूप छान दिलेली आहे. तर असुषी रमंती इति असुरः असुनाम इंद्रियाणी, असं शास्त्र असुर या शब्दाची व्याख्या करतं. मराठीमध्ये जर बघायला गेलं तर इंद्रियांमध्ये किंवा इंद्रियाच्या सुखांमध्ये जो रममाण होतो आणि त्याच्या प्राप्तीकरता, म्हणजे इंद्रियातून निर्माण होणाऱ्या सुखांच्या प्राप्तीकरता जो दुसऱ्यांवरती अन्याय करतो, दुसऱ्यांच्या हक्काचं सुद्धा ओरबाडून घेतो, अशा व्यक्तीला असुर असं आपल्या शास्त्रांनी म्हटलं. असा हा सिंधू दैत्य स्वतःच्या इंद्रियाधीन असलेला. याच्या ठिकाणी आणखी 4 चुकीच्या गोष्टी होत्या. काय काय चुकीच्या गोष्टी होत्या? की आपल्याकडे म्हणतात ना, आधीच मरकट त्यात मद्य प्यायला, म्हणजे आधीच माकड त्यात त्यांनी दारू पिली. मग आता असा व्यक्ती काय बिहेव करेल? तसंच या सिंधू दैत्याच्या ठाई अजून 4 अवगुण होते. काय होतं? तर तो तरुण होता, यौवन म्हणजे शक्ती, धनसंपत्ती, सत्ता आणि अविवेक. या 4 गोष्टी जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी माणसाचं स्खलन होतं आणि माणसातील आसुरी प्रवृत्तीची अभिव्यक्ती होते. मग असा हा सिंधू दैत्य सगळ्या देवी देवतांना, सगळ्यांना हा त्रास देत होता. याकरता बऱ्याच जणांना स्वतःची स्थानं सोडावी लागली. शंकरांना सुद्धा त्यांचा कैलास सोडून खालती विंध्य पर्वताच्याकडे यावं लागलं आणि ऋषी मुनींच्या आश्रमामध्ये राहावं लागलं. त्यावेळेला ह्या असुराकडून पराभूत झालेली विविध जनता, पराभूत झालेली हे जे सगळं सैन्य होतं, की ज्यांचा नेता कोणी नव्हता, असे सैरभैर इकडे पळत होते. असं परिस्थिती असताना देवी पार्वतीला बराच शोक झाला, की अरे असं का, म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे, ह्याचा निपात झाला पाहिजे. इतक्या ऋषींना, इतक्या मुनींना, इतक्या देवतांना त्रास होतोय, तर ह्याचा निपात कोण करणार? एवढी सगळी ही शूरसेना अशी एकदम गलित गात्र कशी होऊ शकते? म्हणून ती शंकराला प्रश्न विचारते की असं का देव? महादेव म्हणतात, ह्या लोकांचा सेनापती नाही, या लोकांना कोणी सेनापती नाहीये. मग पार्वतीला प्रश्न पडतो, आपला मुलगा का नाही सेनापती होऊ शकत? ह्या त्यांच्या चर्चेतून शंकर, महादेव देवी पार्वतीला उपदेश देतात गणेशाच्या उपासनेचा, आणि त्याच्यातून त्यांना पुत्ररत्न प्राप्त होतं, ज्याला आपण मयुरेश्वर असंही जाणतो. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी सिंह लग्न, स्वाती नक्षत्र, सोमवार, दुसरा प्रहर, ह्या वेळेला गणेश अवतरित झाले आणि मग त्यांनी सिंधू दैत्याचा पराभव केला आणि संपूर्ण सृष्टीला या त्रासातून मुक्त केले. ही एक कथा. या कथेतलं मर्म असं आहे की गणेश हे नुसते शिव पार्वती पुत्र नाही, तर हे त्याच्यापेक्षा त्यांचंही उपास्य दैवत आहे. आणि असा हा बाप्पा आपल्या सगळ्यांचा लाडका आहे. ही झाली भाद्रपद चतुर्दशीची गणेश जन्माची कथा. या व्यतिरिक्त आपल्या सगळ्यांना आणखीन एक कथा माहिती. आता तुम्ही म्हणाल की अरे अथर्व शीर्ष राहायला बाजूला, या गणेशाच्या कथाच का आपण समजून घेतोय? या कथांमध्ये सुद्धा काहीतरी अर्थ दडला.
आणि तो अर्थ आपल्या सगळ्यांना जर समजला तर गणपतीपर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा आपला सहज आणि सोपा होईल. आता जनसामान्यांमध्ये जी प्रचलित आणि जी प्रसिद्ध आणि जी सर्वमान्य कथा आहे ती अशी आहे की पार्वतीला स्नानाला जायची इच्छा होती, म्हणून ती तिच्या द्वारपाल म्हणून तिच्या द्वारी नंदीची नियुक्ती करते आणि मग ती स्नानगृहामध्ये जाते. परंतु महादेव आल्यावरती नंदी सर्वांना अडवतात, परंतु महादेवांना ते अडवू शकत नाही. यामुळे देवी पार्वतीला क्रोध येतो की मी तुला सांगितलेलं होतं कोणाला सोडायचं नाही, तरी तू कसं काय सोडलंस. ह्या क्रोधापोटी देवी ठरवते की आता मला माझा हक्काचा द्वारपाल हवा. म्हणून कथा असं सांगते आपल्याला की पार्वती देवीने स्वतःच्या अंगावरचा मल काढला आणि त्या मलातून एका मूर्तीचा जन्म झाला. त्या मूर्तीमध्ये प्राण टाकले आणि तो हा गणेश. आणि मग तो द्वारपाल म्हणून उभा राहतो. मग शंकर येतात. शंकर आणि त्या पुत्रामध्ये वादविवाद होतात, डिस्कशन होतं, पण तो काही त्यांना आत सोडायला तयार होत नाही. आणि मग शंकरांना राग येतो आणि मग स्वतःच्या त्रिशूळाने ते त्याचं मस्तक उडवतात. इथवर ठीक आहे. मस्तक उडवतात आणि मग ते मस्तक इतरांना शोधायला पाठवतात आणि लोक गजमस्तक आणून देतात आणि ते त्या बाळावरती लावलं जातं आणि अशा पद्धतीने गजानन यांचा जन्म होतो. आता ही सगळी स्टोरी जर बघितली तर ह्या स्टोरीमध्ये काही मूलभूत आक्षेप बरेच जण ह्या स्टोरीवरती घेतात किंवा आपल्या संस्कृतीवरती घेतात. पहिली गोष्ट, गजाननाचं मस्तक कसं बसू शकतं. आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा हे प्रश्न पडले पाहिजेत, कारण भारतीय संस्कृती ही अत्यंत लॉजिकल आणि सर्वात सायंटिफिक संस्कृती आहे. आणि आपल्या ऋषीमुनींनी ह्या ज्या कथा सांगितल्या या कथांच्या मागे ही रूपक आहेत आणि या रूपकांच्या मागे काही अर्थ दडले. आता आपण या प्रत्येक कथेतले वेगवेगळे अर्थ, यातले आक्षेप काय आहेत हे समजून घेऊ. पहिला आक्षेप, जर आपल्या घरामध्ये एखादं चिमुकलं बाळ जर दारात उभं असेल आणि ते जर आपल्याला आत जाऊन देत नसेल तर आपण त्याला रागू का, त्याला कडेवर घेऊन सरळ आत जाऊ का, त्याच्याशी युद्ध करू. आपण त्याला कडेवर घेऊ, त्याचा पापा घेऊन त्याला आतमध्ये घेऊन जाऊ प्रेमाने. त्याशी युद्ध थोडीच करत बसणार. मग देवाधिदेव महादेव, पण महादेवांना हे कळलं नाही की अरे हा माझा पुत्र आहे. इम्पॉसिबल. जे त्रिकाल ज्ञानी आहेत. बरं त्यांनी त्याच्याशी युद्ध केलं, कसं शक्य आहे. एका लहान नवजात बालकाशी, लहान मुलाशी महादेव युद्ध, लॉजिकला पटत नाही. आणि बरं केलं तर केलं युद्ध. युद्धशास्त्राची बेसिक माहिती असलेलं प्रत्येक, म्हणजे आपण सगळ्यांनी रामायण महाभारत टीव्हीवरती बघितलं असेल. जर समोरच्याला मारायचं असेल किंवा त्रिशूळाने जर मारायचं असेल तर ते छातीत किंवा पोटात मारण्याचं शस्त्र आहे. त्यांनी मुंडकं नाही उडवलं जात. मुंडकं उडवायचं असेल तर त्याच्याकरता, मस्तिष्क उडवायचं असेल तर त्याकरता वेगळी हत्यारं किंवा आयुध वापरली जातात. मग एवढं सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट अस्त्र महादेवांनी का वापरलं. बर, ते मस्तक जे आहे ते कुठेतरी जंगलात जाऊन पडलं. बरं, पडलं तर पडलं, शोधायला कोण आहे तर सगळे देवगण आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. त्यामुळे त्यांच्यापासून या अनंतकोटी ब्रह्मांडामध्ये कुठलीच गोष्ट लपलेली नाहीये. मग त्यांना हे मस्तक का नाही सापडलं. बर ठीक आहे, हेही मान्य करू की शोधायला गेले नाही सापडलं. बर, काही ही घटना कुठे घडली, कैलासावर. आता कैलासावरती घटना घडली, त्यात जंगल आणि त्या जंगलात हत्ती. आता हत्ती कैलासावरती कसा पोचला. बरं ठीक आहे, हत्ती कैलासावरती पोहोचला. बरं, त्याचं मस्तक आणि बाळ ह्या दोघांमध्ये काहीतरी सिनोनिमस आहे का, म्हणजे काहीतरी साम्य आहे का. गणपती म्हणजे जो हत्ती आहे तो कितीही छोटा असला आणि ते बालक कितीही जरी मोठं असलं तरी त्याचं धड आणि त्याची मान ह्यांचं प्रपोर्शन कधीच जुळणार नाहीये. मग ह्याच्यामध्ये शास्त्रकारांना काय सांगायचं, तर ह्यामध्ये एक छान अर्थ दडलाय. तो असा आहे, आपण जर आपल्या देहाचा विचार केला त्यामध्ये अंतःकरण चातुष्य नावाची एक गोष्ट आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टींना अंतःकरण चातुष्य म्हणतात. याच्यामधली स्त्रीलिंगी गोष्टी जी आहे ती आहे बुद्धी.
ती बुद्धी आहे देवी पार्वतीचं प्रतीक. आता ही बुद्धी जाते स्नानासाठी. बुद्धी स्नानासाठी जाते म्हणजे काय करते, तर बुद्धी ही बुद्धिपतीच्या चरणी लीन होण्यासाठी जाते. बुद्धी बुद्धिपतीच्या चरणी लीन होते म्हणजे काय, तर गुरुजींनी आपल्याला काय शिकवलंय, समाधी अभ्यास, बुद्धीची समत्व अवस्था. त्यावेळेला आपल्याला काय काय नियम सांगितले होते, मेडिटेशन करताना काय नियमांचं पालन करायचं असतं, तो कुठल्याही विचाराच्या मागे जायचं नसतं, स्वतःहून नवीन विचार निर्माण करायचे नसतात. तसंच अशी बुद्धी ज्या वेळेला स्वतःमध्ये नेट कनेक्शन. थांबले ते. कनेक्शन प्रॉब्लेम झाला. सॉरी. त्यांनी जॉईन केलंय. हो हो. सो मग अशी ही बुद्धी जी आहे, ही चांगले विचार आले तरी त्याच्यामध्ये कंप पावतो, वाईट विचार आला तर कंप पावतोच पावतो, पण चांगल्या विचारांनी सुद्धा कंप पावतो. मग हा कंप पावू नये म्हणून ती बुद्धिपतीच्या चरणी लीन होण्यासाठी जात असते. मग हे कंप कशामुळे येतात, तर आता मल, बुद्धीचा मळ जाणं म्हणजे काय, तर मी आणि माझं, अहंकार, अहम आकार. आपण स्वतःला आकारबद्ध करतो आणि त्या आकाराची ओळख म्हणजे आपला चेहरा असतो. कुठलाही व्यक्ती हा चेहऱ्यावरून ओळखता येतो, चेहऱ्यावरून आपली ओळख कळते आणि ती ओळख पुसण्याकरता म्हणून हे मस्तिष्क उडवलं गेलं. मी आणि माझं अशा मर्यादित स्वरूपामध्ये स्वतःला न बांधता व्यापकतेकडे जाण्याचा हा मार्ग आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, गज का लावलं. गज ह्या शब्दाला थोडस उलट करा. ग आणि ज त्याला जग. उलट केलं, जग येत. हा, आता जगाविषयी भाष्य करतायत. हे जग हे साधी आहे, म्हणजे कधीतरी निर्माण झालंय, हे कधीतरी नष्ट होणार आहे, हे शांत आहे, हे सगुण आहे, हे साकार आहे आणि हे सअवयव आहे. आणि गणेश तत्व हे त्याच्या विपरीत आहे, म्हणजे ते अनादी आहे, जे अनंत आहे, जे निर्गुण आहे, जे निराकार आहे, जे निरवयव आहे, जे शुद्ध आहे, जे नित्य आहे, नित्य शुद्ध बुद्ध पूर्ण, असं जे आहे ते आहे गणेश तत्व. मग ह्या गणेशापर्यंत आपल्याला पोचायचं. एवढा सगळा गहन अर्थ त्या एका छोट्या गोष्टी स्वरूपात दडलेला आहे. आपण आपल्या शास्त्रातलं किंवा संस्कृतीतली कुठलीही गोष्ट अशा पद्धतीने जर स्वतःला लावून उलगडून बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आपल्याविषयी नवीन माहिती, नवीन शक्यता, नवीन गोष्टी कळतात. मग आता आपल्या आतमध्ये मगाशी जे राजेश्वरी ताई सांगत होत्या की गणपती, मग हा गणेश माझ्या आतमध्ये आहे. गणपती, गण आणि पती या दोन शब्दांपासून बनलेला आहे. गण हा जो गण हा शब्द आहे तो गण्य धातूपासून जन्माला आलाय संस्कृतामध्ये. गण्य म्हणजे काउंट करता येणं, आणि जे काउंट करता येतं त्याचा पती म्हणजे गणपती. आपल्या शास्त्रामध्ये कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करायचा झाला तर दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत, एक व्यष्टी आणि एक समष्टी. राजेश्वरी ताई, याच्याविषयी तुम्ही काही बोलू शकाल?
आवाज येतोय आता? हो, येतो. धन्यवाद. तुम्ही खूप छान गोष्ट सांगितली आणि गोष्टी कशा पूर्वीपासून चालत आलेल्या असतात आणि आपण फक्त ऐकून घेतो. त्यामागे काही अर्थ असेल का? शास्त्राला काही वेगळं म्हणायचं असेल का? त्याचा आपण खोलवर अभ्यास करायला पाहिजे का? याचा विचार कसा करावा हे सौरभ दादांनी आपल्याला सांगितलं. तर व्यष्टी आणि समष्टी हा विषय चालू होता. व्यष्टी म्हणजे जे स्वतःपुरता मर्यादित असतं किंवा व्यक्ती म्हणून माझ्यापुरता मर्यादित असणारं म्हणजे व्यष्टी त्यात येते आणि मला सोडून जे सगळं आहे ते समष्टीमध्ये येतं. म्हणजे मी व्यक्ती म्हणून जे सोडून बाकी सगळ्या गोष्टी असतात त्या समष्टी असतात. जसं की व्यष्टीमध्ये आपण आता पाहिलं पंचमहाभूत आहे, पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय. तर महाभूत जी आहेत म्हणजे अ, पाणी किंवा वारा, जमीन या सगळ्या गोष्टी माझ्या शरीरात सुद्धा आहेत आणि ह्या बाहेर भोवताली पण आपल्याला दिसतात. त्याचा काही अंश माझ्यामध्ये आहे, आपल्यामध्ये असतो आणि काही बाकीच्या गोष्टी म्हणजे समष्टीमध्ये सुद्धा त्या असतात. तर एका पॉइंटला काय होतं, की व्यष्टी म्हणून आपण जगत असतो. या समष्टीपासून आपण स्वतःला वेगळं समजतो. पण गणपती अथर्वशीर्ष आपल्याला त्याचकडे नेणार आहे, की व्यष्टी आणि समष्टी एकरूप होऊन जातात किंवा व्यष्टी समष्टी एकच कसे आहेत, हे वेगवेगळे आपल्याला भासतात फक्त. याची समज आपल्याला एका पॉइंटला येते आणि ते सगळं ऐक्य होऊन जातं. व्यष्टी समष्टीची एकरूपता होऊन जाते. तर समष्टी म्हणजे पूर्ण जगात घडणाऱ्या गोष्टी आणि व्यष्टी म्हणजे आपण समजतो स्वतःला वेगळं, त्या व्यष्टीमध्ये घडणाऱ्या गोष्टी. तर आपण त्या 21 गोष्टी बघत होतो. पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रियांची नावं आपण बघितली, पंचकर्मेंद्रियांची नावं बघितली. अ, त्यानंतर पंचप्राण आपण बघितले, अ, व्यान, उपान वगैरे आणि हे सगळे 20 असतात आणि या सगळ्यांना सांभाळणारा जो 21वा आहे, तो म्हणजे आपला आत्मा यांमध्ये राहणारा, सांभाळ करणारा आपला गणपती आणि त्या गणपतीपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. जसा व्यष्टी म्हणजे गणपती आहे, व्यष्टीचा सांभाळ करणारा आहे, तसं ब्रह्मांडाचा सुद्धा सांभाळ करणारा ज्याला आपण परमात्मा म्हणतो, तो आहे. ब्रह्मांडामध्ये पण असेच वेगवेगळे गण आहेत आणि त्या सगळ्या गणांचा सांभाळ करतो आणि या आत्मा परमात्म्याचं ऐक्य कसं होतं, व्यष्टी समष्टीचं ऐक्य कसं होतं, हे अथर्व शीर्षातून आपल्याला जाणून घ्यायचंय. तर चालेल दादा, तुम्ही बोलू शकता. हो, थँक्यू ताई, थँक्यू. आता हा जो गणेश आहे ना, तर ह्याचं कौतुक कोणी केलंय, तर ज्ञानेश्वरांनी याला ओंकार स्वरूप असं म्हणलंय. त्याला आद्य, तो वेद प्रतिपाद्य, तो स्वसंवेद्य आणि तो आत्मरूप. त्याला आदिबीज असं सुद्धा म्हटलं. म्हणजे ते आपल्या सगळ्यांचं मूळ आहे, जे आपल्या आतमध्येच आहे, ते स्वमध्ये स्थित आहे. अशा स्वस्थित गणेशापर्यंत पोचणं यालाच स्वास्थ्य असं म्हणतात. आणि गणपतीच्या लोकाचं नाव स्वानंद असं आहे. आता याचे दोन अर्थ होतात. स्वतःचा आनंद तो स्वानंद आणि स्व आनंदात स्थित असणं तो आनंद. यातला मूळ मुद्दा काय आहे, तर स्वतःपर्यंत पोचणं आणि ह्या स्वपर्यंतचा मार्ग जे प्रशस्त करतं त्या स्तोत्राचं नाव आहे अथर्व शीर्ष. आता अथर्व शीर्ष याचा अर्थ आपण समजून घेऊया. दोन शब्दांची जोडणी आहे, अथर्व आणि शीर्ष. अथर्व, थर्व धातूच्या आधी अ लावला, अचा विसर्ग लावला की अथर्व शब्दाची निर्मिती होते. थर्व म्हणजे गती. आता आपल्या दैनंदिन जीवनामधलं आपण एक उदाहरण पाहूया. उदाहरण असं आहे, आपण जन्माला आल्यापासून ते आजपर्यंत आयुष्यामध्ये काही ना काहीतरी मिळवण्याकरता काही ना काहीतरी कृती करत आलो की नाही आलो. आपल्याला लहान मुलं असतील, मग आपण त्यांना सांगतो की परीक्षेमध्ये पहिला नंबर मिळावा
म्हणजे छान, मग तू चांगला मुलगा होशील. मग तेव्हापासून आपण सुरुवात लावतो. मग तो छान वागला की एखादं लहान बाळ छान वागलं की आई त्याला लाडू देते. म्हणजे आपण काहीतरी करण्याचा संबंध काहीतरी मिळण्याशी लावतो आणि मग काहीतरी मिळवण्याच्या मागे आपण सतत पळत राहतो. पहिल्यांदा शाळेमध्ये, मग कॉलेजमध्ये, मग एवढं सगळं करून परीक्षा देऊन काही इंटरव्ह्यू देऊन मग जॉब. बरं एवढं सगळं केलं, वयाच्या आयुष्याची 25 वर्ष त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली आणि मग संध्याकाळी कधी एकदा 6 वाजताय असं जर जॉब वरती होत असेल तर मग मी माझ्या आयुष्यातला इतका जो वर्ष इन्व्हेस्ट केला तो मी स्वकडे जाण्याकरता केला तर फक्तच मी धावपळीमध्ये होतो आणि त्याच्यातून फक्त आणि फक्त मी कष्ट आजही उपसतोय. मग हा जो वेळ गेला तो माझ्या आत्मोन्नतीच्या दिशेने गेलाय का नुसतंच जसं व्यायाम शाळेमध्ये ट्रेडमिल वरती पळणं होतं, खूप पळतो 10 किलोमीटर 15 किलोमीटर, पण मी कुठे असतो, मी जिथे आहे तिथेच असतो. या थर्वतेचा संबंध ह्या गतीशी आहे. नुसतीच गती उपयोगाची नाहीये, त्या गतीला प्रगतीची जोड हवी आणि प्रगती ही बाह्य जगातली नाही तर प्रगती ही आंतरजगताच्या दिशेने हवी. म्हणजे स्वस्वरूपाच्या कडे पोचण्याच्या दिशेने आपली गती व्हावी. आणि असं जर स्वस्वरूपापर्यंत पोचायचं असेल तर शीर्ष म्हणजे डोकं त्याला अथर्व करावं लागेल, म्हणजे ते शांत करावं लागेल. शास्त्रकार फार हुशार आहेत, त्यांनी शीर्ष शांत करायला सांगितलं. डोक्यात सदैव द्वंद्व चालू असतात, हे करू का ते करू, असं करू तसं करू, कशा पद्धतीने करू, काय करू, हे सारखे द्वंद्व चाललेले असतात. ह्या द्वंद्वाच्या पलीकडे जायचं असेल तर गतिरहित व्हावं लागेल आणि गतिरहितता ज्या वेळेला ही बुद्धी बुद्धिपतीच्या चरणी लीन होईल त्याच वेळेला ती अथर्व अवस्थेत असेल. पण याचा आपण एकदम विपरीत अर्थ काढतो. आपण देह शांत करतो. शास्त्रकारांनी देहाच्या मागे काम करणारी क्रयशक्ती जी आहे ती कायनेटिक एनर्जी आहे तिला शांत करायला सांगितलंय. त्याची प्रगल्भता वाढवायला सांगितली, रादर ती आपोआप वाढते. जसं तुम्ही स्वच्या दिशेने वाटचाल करायला लागता तस तसं तुमची आत्मोन्नती होत जाते, ती करावी लागत नाही. पण सगळी लोक देह शांत करतात आणि मनाने आणि बुद्धीने सगळे उद्योग करत बसतात. मग या चित्ताला या जीवदशेला शांतता कधीच प्राप्त होत नाही. मग ही शांतता प्राप्त करण्याकरता डोकं शांत, डोकं म्हणजेच पर्यायाने मन, अंतःकरण चातुर्य, मन बुद्धी चित्त आणि अहंकार ह्या सगळ्यावरती काम करण्याचा हा मार्ग आहे. आता या अंतःकरण चातुर्यातलं दुसरं एक सगळ्यात माफ करा सगळ्यात महत्वाचं जे टूल आहे ते म्हणजे मन. ह्या मनाचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हे मन आपल्याकडे ज्यावेळेस आलं त्यावेळेला त्याला जन्मजातच 3 गोष्टी आहेत. जसं आपल्याला जन्माला आल्यावरती आपले अवयव मिळाले तसे या मनाचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. 3 कॅरेक्टरिस्टिक्स मनाला आहेत. त्याला मल, विक्षेप आणि आवरण असं म्हणतात. नीट समजून घ्या, मल, विक्षेप आणि आवरण असे हे 3 मनाचे कॅरेक्टरिस्टिक्स. मल म्हणजे आपल्या मनामध्ये जी वृत्ती आहे राग आणि द्वेष. विक्षेप म्हणजे इंद्रिय अधीनतेमुळे मनामध्ये उत्पन्न होणारी चंचलता आणि तिसरं म्हणजे आवरण.
जे जसं नाहीये तसं ते भासत. म्हणजे जग हे नित्य गतिमान आहे, तरी आपल्या अनुभवामध्ये ते स्थिर येतं. साधं उदाहरण पाहू. आपण सगळेजण जेवण करतो. जेवणामध्ये आपल्या प्रत्येकाचा आवडीचा एखादा पदार्थ असतो. आता मला पावभाजी आवडते. तर आता ही पावभाजी मी मागच्या महिन्यात एका हॉटेलमध्ये गेलो होतो आणि तिथे खाल्ली होती आणि ती मला आवडली होती. अशी माझ्या डोक्यामध्ये त्या पावभाजीशी आणि त्या हॉटेलशी रिलेटेड एक इमेज आहे. आता ही पावभाजी बनण्यामध्ये तिथले कर्मचारी असतील, त्यांना मिळालेली भाजी, मग या सगळ्यांचा रोल आहे, ज्यामुळे तिला ती टेस्ट प्राप्त झाली जी मला आवडली. आता ती ज्या वेळेला खाल्ली त्या क्षणाचं ते वास्तव होतं, पण ते वास्तव भूतकाळातलं मी 1 महिन्यानंतर माझ्या प्रेझेंटमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि ती पावभाजी तशीच लागली पाहिजे असा अट्टाहास करतो. आणि मग ती जर तशी लागली नाही तर मग त्या हॉटेलला नाव ठेवतो की ते चुकीचं नाहीये, असं नाहीये, तसं नाहीये. मग जसं हॉटेलचं तसं घरातल्या माता भगिनींना पण आपण असंच करतो, अरे आज काही भाजी छान नाही झाली. पण आपण असा विचार करत असताना हे विसरून जातो की आपण जगत या संकल्पनेत वावरतो, जे नित्य गतिमान आहे, जे नित्य परिवर्तनशील आहे. आणि जे परिवर्तनशील आहे ते कॉन्स्टंट कसं असेल? मग आपण पहिलं जे उदाहरण पाहिलं की जन्माला आल्यापासून आतापर्यंत आपण पळतोय, त्या पळण्याच्या मागची आपली जी धारणा होती, जे उद्दिष्ट होतं, ते होतं आपल्याला सुख आनंद मिळावा म्हणून आपण पळत होतो. ही इच्छा ही संपलेली नाहीये, पण त्याच्याकरता धाव ही बाह्य जगताकडे चालली आणि बाह्य जगत हे सदैव त्रिगुणात्मक आहे. ते 3 डायमेन्शन मध्ये डिफाईन केलेलं आहे, प्लेस, पर्सन आणि सब्जेक्ट. व्यक्ती, विषय आणि जागा. आणि ह्या तिन्ही गोष्टी सतत बदलत राहणार आहेत, त्या परिवर्तनशील आहेत, त्या कधीही कॉन्स्टंट असू शकत नाहीत. मी काल जसा होतो तसा आज नाही आणि आज जसा आहे तसा उद्या नसणार आहे. मग ह्या नित्य बदलणाऱ्या गोष्टींच्या मागे मी धावून या अनित्य असणाऱ्या गोष्टींच्या मागे धावून मला नित्य अशी अनुभूती कशी येऊ शकेल? इम्पॉसिबल आहे. मग जे अशक्य आहे त्याच्या मागे जर मी पळत असेल तर मला शक्य आणि शाश्वत रिझल्ट किंवा आउटपुट कसं मिळेल? मग मला जर नित्य शांत आनंदी असं जर जीवन हवं असेल तर ते मला कुठून मिळेल? तर जे आधीच नित्य शांत आनंदी शुद्ध पूर्ण आहे त्याच्या चरणाशी स्वतःला लीन करून हे सगळं मिळेल. म्हणजे कोणाच्या चरणी? तर गजाननाच्या चरणी, जो या जगाच्या विपरीत आहे. आणि तो या जगाच्या विपरीत आहे ही त्याची ओळख आहे, म्हणून ते आनन गजानन. म्हणजेच तो अनादी आहे, अनंत आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. त्याच्या चरणी लीन होणं म्हणजे स्वानंदापर्यंत, स्वतःच्या आनंदापर्यंत आणि स्वतःच्या आतील आनंदापर्यंत पोहोचायचं, की जो आनंदाचा कधीही खंडित न होणारा असा प्रवाह आहे. त्या आनंद डोहामध्ये स्वतःला लीन करायचं म्हणजेच आपल्याला गुरुजींनी जी शिकवलेली आहे तो समाधी अभ्यास नित्य नियमाने करायचा. याचं आउटपुट काय मिळेल? या सगळ्यातून अथर्वता कशी प्राप्त होईल? तर ह्या साधनेतून मनाची शांतता, मनाची स्थिरता आणि बुद्धीची कुशाग्रता ही प्राप्त होईल. कुशाग्र या शब्दाचा जर अर्थ बघितला तर कुश आणि अग्र. कुश म्हणजे काय? तर गवत, गवताचं अग्र इतकी तीक्ष्ण आणि धारधार बुद्धी. बुद्धीचं कार्य काय असतं? तर निर्णय घेता येणं. तर कुठल्याही विषयामध्ये चटकन निर्णय घेता येणं हे प्रगल्भ बुद्धीचं लक्षण आहे. तर अशी बुद्धी ही बुद्धिपतीच्या चरणी लीन होऊन मिळते, येते. त्यालाच आपण SSY मध्ये म्हणतो
की त्या क्षणाची अनिवार्यता माझ्या लक्षात येणं. तो ती माझ्या लक्षात जर यायला लागली तर त्या अनुसरून मी नोबडीनेस मधूनही ऑपरेट करू शकतो, एव्हरीबडीनेस मधूनही ऑपरेट करू शकतो, किंवा ज्या वेळेला गरजेचं आहे त्यावेळेला समबडीनेस मधून सुद्धा ऑपरेट करू शकतो. तर या भूमिकांचा आणि या प्रिन्सिपलचा मी वापर करू शकतो माझ्या दैनंदिन जीवनामध्ये. आणि हे करत असताना मला स्वतःला समजून घ्यायचंय आणि ते स्वतःला समजण्याचा मार्ग या अथर्व शीर्षाच्या 13 श्लोकांमध्ये दिलेला आहे. याची सुरुवात शांती पाठापासून होते आणि त्याचा अंत हा फलश्रुतीपर्यंत होतो. आणि याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने यातला एक भाग आपण आज फक्त बघणार आहोत, ते म्हणजे गणपतीचं सगुण रूप. या सगुण रूपामध्ये गणपतीकडे काय काय, आपण गणेशाच्या मूर्तीचं जर निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला दिसतात. तर त्याचे कान, सगळ्यात पहिल्यांदा त्याचं कान, त्याचा चेहरा, त्याच्या मस्तकाचा आपण अर्थ समजून घेतला. ते गजानन कसं आहे आणि ते काय आहे. तसंच गणपतीच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट म्हणजे जी सगळ्यांना खटकते किंवा ज्याच्यावरती आक्षेप घेतला जातो, ते आहे आपले उंदीर मामा. का बरं? अरे एवढा मोठा गणपती, आता तो उंदरावरती स्वार कसा होईल? कधीतरी मनात विचार येतो ना आपल्या सगळ्यांच्या. पण त्याच्या मागे सुद्धा लॉजिक आहे बरं का. आता उंदीर, उंदीर कशाचं प्रतीक आहे? आपले उंदीर मामा कशाचं प्रतीक आहेत? आपण जर समजून घेतलं तर हे उंदीर मामा कधी काम करतात हो? त्याचे गुणधर्म काय आहेत? तर उंदीर मामा सगळ्यांच्या नकळत काम करतात, रात्री अंधारात काम करतात. आणि ते काय काम करतात? ते कुरतडून काढतात. बरं काय कुरतडतात? काय जे मिळेल ते कुरतडतात. बरं धान्य कुरतडलं, ते कुरतडून खाल्लं तर समजू शकतो पोट तरी भरतंय. बरं यांना काही पण चालतंय, प्लास्टिक द्या प्लास्टिक कुरतडतील, कापड द्या कापड कुरत, जे मिळेल ते कुरतडतात. आणि ते सतत कुरतडतात आणि तुमच्या नकळत कुरतडतात. मग असं काय आहे बरं आपल्या आयुष्यामध्ये जे सतत आपल्याला कुरतडत चाललंय? चिंता. अजून सतत चाललंय ते आणि आपल्या नकळत चाललंय. काय असू शकतं? काय? विचार. विचार. बरं आणखी लाईफ इटसेल्फ, कोणतं? जीवनच कुरतडत जीवन. चाललंय. बर बर आणखी समाधानी नसणं. बर चिंता किंवा काळजी. बर यश तर अपयश. यश अपयश. ओके. पीस. आता शास्त्रकारांनी हे रूपक ह्यापैकी कुठल्याही गोष्टीला वापरलेलं नाही, कारण ते मोरयाचं वाहन आहे. मग असा जर विचार केला तर उंदरासारखे कॅरेक्टरिस्टिक दाखवणारी दुसरी गोष्ट, त्याच्यासारखे साधर्म्य आणि गुणधर्म दाखवणारी दुसरी गोष्ट म्हणजे काळ, अच्छा. जो सतत चाललाय. तुमच्या नकळत तो पुढेच चालला, तुम्हाला माहिती पण नाही. तो चाललाय सतत 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 सतत. आणि त्या काळावरती ज्याची सत्ता चालते. आता आपली सत्ता कशावर चालते? सध्याच्या जगात आपली सत्ता आपल्या देहावरती चालत नाही, ती गोष्ट वेगळी. पण कशावरती सत्ता चालते? ज्याची आपण मालकी सांगतो, म्हणजे माझी गाडी मी किल्ली दिली तर चालू होईल ना. तसं ह्या गणपतीच्या मालकीचं काय, तर काळही त्याच्या आतीत आहे, काळही त्याच्या अधीन आहे. तो काळाच्याही पलीकडे आहे. मग असा गणपती तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेला तुमच्या आयुष्यामध्ये. कधी बरं? ज्या वेळेला तुम्ही समाधी अभ्यास करता, त्यावेळेला तुम्ही स्थळ, काळ आणि वेळ या तिन्हीच्याही पलीकडे जाता.
तुम्ही स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती ह्याच्याही पलीकडे जाता. यालाच चतुर्थी असं म्हणतात. आणि एकदा का तुम्ही चतुर्थीमध्ये प्रवेश केला की गणपती अवतरतो. तुम्ही स्वमध्ये स्थित होता. तुम्हाला स्वास्थ्य प्राप्त होतं. तुम्ही स्वानंदामध्ये स्थित होता. ही गणेश चतुर्थी आहे. हा चतुर्थीचा अर्थ आपल्या सगळ्यांनी नीट समजून घ्यायचा आहे की जो काळाच्या अतीत आहे. त्वं कालत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं अवस्थात्रयातीतः त्वं गुणत्रयातीतः. हे तिन्ही गुणांच्या पलीकडे, तिन्ही काळाच्या पलीकडे स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह ह्याच्याही पलीकडची ही अवस्था आहे. आता 7:58 झालेली आहे. आजचं चिंतन आपण आज इथेच थांबवणार आहोत. जर कोणाला प्रश्न असतील तर त्याची आपण उत्तरं घेऊया. गणपती अथर्वशीर्ष हे जे 13 किंवा 14 असे जे श्लोक आहेत, त्यांचं जे हे जे काही श्लोक आहेत त्याचं जे निरूपण आहे ते साधारण 10 दिवस मी आणि राजेश्वरीताई आम्ही दोघंही जण करतो गणपतीच्या दिवसांमध्ये. फक्त ते 7 दिवसांचं जे गौरी गणपतींचं विसर्जन झालं की करतो, कारण बरेच जण फ्री होतात. आणि हे गेले 3 वर्ष आम्ही करतो. 3-4 वर्ष चालले. श्रीकांत आदेश आहे की अभ्यास करायचा अथर्वशीर्षाचा, त्यामुळे मग करायचं. आणि हे पुढचे 12 वर्ष असंच अखंड चालू राहणार आहे. फक्त गणपती अथर्वशीर्ष याच्या पलीकडे काही नाही. तर ते साधारण 13 तारखेपासून चालू होईल. तुम्हाला जर तिकडे पण जॉईन झालात तर मला आनंद होईल. त्यामध्ये आपण प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक अक्षराचा अर्थ उलगडून बघतो आणि हे स्वच्या दिशेने अथर्वशीर्ष कसं घेऊन जातं आणि ते आपलं आचार, विचार, विहार, उच्चार म्हणजेच काया, वाचा आणि मनस या 3 अवस्थांमध्ये कसं ते उतरवायचं याच्या सगळ्या क्लुप्त्या आपण तिथे अभ्यासतो. आणि साधारण 10-15 दिवस लोकांना जेवढा वेळ आहे तितके दिवस ते चिंतन चालतं. आणि त्याला काही निशुल्क असतं, काही कोणी फी वगैरे नाही. तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा. फक्त एक असतं की आपण त्याचं रेकॉर्डिंग देत नाही. रेकॉर्डिंग का देत नाही? कारण तो वेळ त्या गोष्टी करता डेडिकेटेड असावा. एकदा ती वेळ निघून गेली की पुन्हा ती येत नाही. अशा करता. येस गिरीशजी बोला. चतुर्थी पदयात्रेतले तुम्ही हा आठवता मला अजूनही. हा पदयात्रेतले तुम्ही अजूनही आठवता मला. मी विसरलो, सॉरी. चतुर्थी हा महत्वाचा दिवस आहे. ओके, पुण्य हो दिवस आहे. हो तर त्या दिवशी बरोबर. चंद्र पाहिल्यावर लांछन काय ते, म्हणजे खोटा आरोप होतो, हे काय काय म्हणजे व्हॉट इज दिस, असं म्हणजे काही नाहीये. असं काही नाही. कॉन्फ्लिक्ट? हा कॉन्फ्लिक्ट काही नाहीये. नो कॉन्फ्लिक्ट. तशी कथा तशी एक कथा पण आलेली आहे. ठीक आहे, की चंद्राला शाप मिळाला वगैरे वगैरे वगैरे. पण असं काही नाहीये. ठीक आहे, या लोककथा आहेत. का काय अनायसे बघितलं ना तर मनात थोडस उद्विग्नता येते की काय हे व्हायला. नाही नाही, बिंदास बघा, काही प्रॉब्लेम नाही. गणपती हा स्वकडे घेऊन जाणारा देव आहे, स्वतःशी रिलेटेड आहे. त्याचं शाप वगैरे किंवा असं काही नाही. या लोककथा आहेत, त्याच्यावरती विश्वास ठेवू नका जास्त. बाय द वे, आणि तुम्ही हे पदयात्रा ज्यावेळेला तुम्हाला अथर्वशीर्षाचा खराच अभ्यास होईल ना, त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की बाबा या लोककथा आहेत, बाकी काही नाही. अच्छा, बाय द वे, तुम्ही पदयात्रा म्हटलं ते हे उडुपीतून हे हे धर्मस्थळला होता का तुम्ही? धर्मस्थळ यात्रेत का? हो हो अच्छा अच्छा, शृंगेरी टू धर्मस्थळ. हो. अजून काही कोणाला प्रश्न? हॅलो उद्धवजी, बोला. नमस्कार. सौरभजी, तुम्ही आणि राजश्री मानी खूपच सुंदर तर्कसंगत विवेचन केलं आणि खूप प्रेरणा मिळाली आहे. खूपच स्तुत्य उपक्रम आहे.
आता असं कळतंय की गणेशोत्सवाचं प्रयोजन आत्मपूजेशीच संबंधित असलेलं आहे. आणि अ, हे जे काही गणपतीचं आपण बाह्य स्वरूप बघतोय ते तंतोतंत विश्वात्मकाशी किंवा विश्वेश्वराशी जुळणारं आहे. आणि त्याच्यामध्ये अद्वैत आहे. आपण आणि विश्व एक झाल्यावरती जो उत्सव निर्माण होतो तो गणेशोत्सव आहे. तर आता मात्र थोडा काळजीचा हे आहे. तुमच्या प्रवचनातून आलंच आहे की काळजी करायची नाही. परंतु आता हा उत्सव आणि इतकं विक्राळ असं रूप घेतलेलं आहे की आपण आत्मपूजेपासून फार लांब गेलेलो आहोत. आणि तुमच्या ह्या उपक्रमाने खूप लोक जोडली जावोत. आणि आमच्या आमच्या स्तरावर लोकांनी पुन्हा आत्मपूजेकडे वळावं. ह्यासाठी काय ठोस पाय उचलतायत? अथर्व शीर्षाचा अभ्यास, त्याचं पठण आणि त्यानुसार दैनंदिन जीवनातलं आचरण, या अच्छा. 3 गोष्टी कराव्या. कारण काहीही त्यावेळेला पाठ झालं गणपती तर काही हा, पाठ झालं. त्यावेळेला बोला बोला. हा, काय होतं, काही पाठ केलं, मग ती गीता असो, विष्णू सहस्त्रनाम असो, अथर्व शीर्ष असो, ते पाठांतरातच राहतं. ते ब्रिज बनून जीवन प्रवाहात वाहणं, ह्यासाठी काय प्रक्रिया आहे? मंत्र, आता तुम्ही मंत्राचा विषय काढला तर मंत्र याची जर व्याख्या पाहिली, मननात त्रायते इति मंत्र हा, तर मंत्राच्या व्याख्यामध्येच लिहिलंय की ज्याचं मनन केल्याने माणूस तरुण जातो. त्याच्यात कुठेही पठणाने म्हटलेलं नाही. त्यामुळे मनन आणि मनन करायचं असेल तर त्याला आवर्तनाची जोड लागते. म्हणून आवर्तन आणि मनन अशा 2 गोष्टी जर हातात हात घालून गेल्या तर त्या निमित्ताने आपलं जगणं घडतं. आपण फक्त आवर्तन करतो आणि ते उरकायचं म्हणून करतो. स्वतः नामदेव महाराज म्हणून गेले, एक तरी ओवी अनुभवावी. नाही सॉरी, नामदेव मला आठवत नाही, नामदेव किंवा तुकाराम महाराज माऊली म्हणून गेलेले आहेत की बाबा नुसतं एकतरी रुचा अनुभवा तर जगण्याला अर्थ आहे. पाठ करू नका, पाठांतराने काहीही होत नाही. मला अख्खी भगवद्गीता पाठ आहे, पण तरी मी चिंता करत असेल, काय उपयोग आहे? भगवद्गीतेत भगवानांनी स्वतः सांगितलंय की बाबा सगळ्या सोड, मला वरती सरेंडर हो, यू जस्ट सरेंडर टू मी. तस्मात सर्वेषु कालेषु मा स्मरे स्मर युद्धज मही अर्पित मनोरबुद्धी माम एव असंशय. एवढं तो ठासून सांगतोय की माझ्यावरती सगळं सोडून दे, मनात कुठलीही शंका आणू नको. आणि मी जर चिंता करत असेल, म्हणजे हा श्लोक मला कळलाय का? नाही. मग याचं मी किती पठण केलं तर मला काय फायदा होणार आहे का? शून्य फायदा. म्हणून मंत्राची व्याख्या करताना सांगितलं मननात त्रायते इति मंत्र. जे मननातून त्याचं तारणा होते. मग नुसतं मनन नाही चालत, मग त्याच्या अंगाने पहिल्यांदा श्रवण करावं लागतं. जे ऐकतोय त्याच्यावरतीच मनन होतं, तेच विचार मनात घोळत राहतात. आणि मग ते जे घोळतंय ना, मग ते वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये अप्लाय करायचं, त्याला घोळणं. मग मनन झाल्यावरती चिंतन, मग चिंतन झाल्यावरती सत्संग येतो. असा आपल्यासारखा सगळेजण आपण ऑनलाईन भेटतो, मग तिथे चर्चा करायची, माझं म्हणणं असं, ह्याच्यात काय बरोबर. मग डिबेट आणि डिस्कशन, वादविवाद आणि संवाद असावा. कशा करता? तर ते लोणी, आत्मतत्वाचं लोणी ह्या प्रपंचरूपी सागरातून बाहेर पडावं, म्हणून हा वादविवाद संवाद असावा. खूप खूप आणि धन्यवाद. मग त्या संवादातून जे लोणी हाती लागेल त्याचा दैनंदिन जीवनामध्ये आस्वाद घ्यायचा असतो, मग ते वापरायचं असतं. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय गुरुदेव. तुम्ही जय सांगितलेल्या गुरुदेव. व्याख्या, गणपतीची तुम्ही जी व्याख्या सांगितली त्याच्यावरून थोडस त्या कथेचं पण माझ्या मनात असा विचार आला
की म्हणजे जो काही गणपती आहे, म्हणतात की उंदरावरनं त्याचा पाय घसरला आणि मग चंद्र त्याला हसला. तर असं आहे की म्हणजे गणपतीचा उंदीर अगदी छोटा आहे आणि जे कोणी चंद्र आहेत ते खूप मोठे आहेत. आणि त्या चंद्र हसले तरी त्यांना तो शाप दिला, म्हणजे जो काही आपल्यामध्ये द्वेष आहे आणि परत त्यांनी त्याला शाप दिला. म्हणजे कोणी कितीही आपल्यावर चिडलं तरी आपण परत त्याला म्हणजे माफ करायला पाहिजे. हे थोडस असं वाटलं मला. जय गुरुदेव. आता या लोककथा आहेत. लोककथांचा अर्थ आपण त्या त्या गोष्टीपुरतं समजून घेण्याकरता, स्वतःतले अवगुण कमी करण्याकरता या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. परंतु गणपतीचा जर विचार केला तर तो अवस्थात्रयातीत आहे, तो कालत्रयातीत आहे आणि तो स्वतः स्वयंप्रकाशी आहे. आणि तो असा पडेल वगैरे असं की हे रूपकात्मक आहेत, काही घटना आणि गोष्टी समजून घेण्याकरता. आपला पाय घसरला असेल आणि कोणी जर काही आपल्याला बोललं असेल काही, तर ते त्याच्यावरून तसं वाटलं. हा, असू शकतो, काढू शकतो आपण अर्थ. जय गुरुदेव. आपण जय गुरुदेव. अथर्वशीर्ष आणि SSY च हे जे सुंदर निरूपण झालं, अत्यंत उपयुक्त असं आपल्या SSY च्या साधकांसाठी झालंय. त्याबद्दल धन्यवाद. आणि गुरुजी, आपण अथर्वशीर्षाचं जे चालू केलेलं आहे त्याची लिंक ग्रुपवर पाठवू शकाल का आता? हो, येईल. मग आम्ही मी मानकडे पाठवून देईन, त्या शेअर करतील सगळ्यांशी. प्लीज तेवढं शेअर करा. धन्यवाद. हो. प्रश्न जय काय ते गुरुदेव. विचार. आपला जय कारण गुरुदेव. हे बघा, आपल्याला SSY मध्ये 3 प्रिन्सिपल शिकवले गुरुजींनी. ठीक आहे. Whatever is accomplished, that is unimportant. My opinion is unimportant. And when wonderful people come together, wonderful thing happens. आपण सगळे एकत्र आलोय त्यामुळे हे घडून आलंय. त्याच्यामुळे माझं ग्रेटनेस काहीच नाहीये. तुम्ही आहात म्हणून माझ्या असण्याला अर्थ आहे, नाही तर माझ्या असण्याला अर्थ शून्य आहे. हा तुमचा मोठेपणा. गुरुजी, हे जे अथर्व शीर्ष आहे हे फक्त सॅटर्डेला होणार का? नाही, हे दररोज सकाळी 6 ते 7:30 असतं. 13 तारखेपासून पुढचे मग जितके दिवस चालतं. आम्ही 7 दिवस म्हणतो, पण 7 दिवसामध्ये विवेचन नाही पूर्ण होत. बरेच दिवस 13 ते चालतं. मग तारखेपासून. लोकांना जसा वेळ असेल त्यानुसार ते पुढे जातं. सुरू करणं आमच्या हातात असतं. तुम्ही म्हणलात ते एका तासातही संपू, तुम्ही म्हणलात 1 महिना घ्यायचं ते 1 महिना, 1 वर्ष म्हणलात तरी आमची तयारी. आमचं काहीच म्हणणं नाही. तारखेपासून सुरू होईल का? हा, 13 किंवा 14 त्याची मेसेज लिंक येऊन जाईल ग्रुपवरती. दररोज सकाळी 6 ते 7:30 असं 90 मिनिटं असतं. त्याच्यामध्ये आपण अथर्व शीर्षाचं पठण घेतो पहिल्यांदा आणि पठण झाल्यानंतर प्रत्येक शब्दाचा अर्थ उलगडून बघण्याचा प्रयत्न करतो. बरं. धन्यवाद. आपण प्रेयर करून घेऊया. ओम ओम असतो सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतंगमय. शांती शांती शांती. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः.